केबल चालक बंधूंनो, दिल्लीत केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांना आम्ही कोडा कमिटीचे सदस्य भेटल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पुढचं जे काम सुरू झालं, यामध्ये आम्ही मुंबईमध्ये कोडा कमिटीचे सदस्य ब्रॉडकास्टरच्या सगळ्या प्रतिनिधींना भेटलो आणि त्यांना केबल ऑपरेटरवर कशा प्रकारे अन्याय झाला आहे, रेव्हेन्यू शेअरिंगचा जो विषय त्यात एकतर्फी ब्रॉडकास्टर्सना कसं मिळालं आहे हे त्यांना समजून सांगितलं आणि त्यावर हे रेव्हेन्यू शेअरिंग हे दोघांच्या हिताचं असलं पाहिजे, दोघांना त्याच्यात वाटा चांगला मिळाला पाहिजे, या बाबतीतली आमची आग्रही मागणी धरली। या मागणीला प्रतिसाद देताना त्यांनी असं सांगितलं, आम्हाला कुठलाही रेव्हेन्यू शेअरिंग चेंज करायचं असेल तर आम्हाला ट्रायची परवानगी लागेल। यावर आम्ही त्यांना असं सांगितलं की आपण जर कुठलाही निर्णय घेतला तर तो ट्रायकडनं मंजूर करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः घेईन आणि त्यानुसार आम्ही काल ट्रायचे अधिकारी सेक्रेटरी श्री गुप्ता यांच्यासमोर बैठक घेतली। प्रदीर्घ चाललेल्या या बैठकीमध्ये MSO केबल ऑपरेटर, ब्रॉडकास्टर्स केबल ऑपरेटर यांच्या रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये एकतर्फी अन्याय केबल ऑपरेटरवरती कसा झाला आहे हे त्यांना समजून सांगितलं। त्यांना विनंती केली की जोपर्यंत केबल ऑपरेटरच्या बाबतीमध्ये समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण हे न्यू टेरिफ ऑर्डर लागू करू नका आणि त्यांना हे पटवून दिलं आहे की जर आम्ही रेव्हेन्यू शेअरिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी एक व्यवस्थित निर्णय घेतला, MSO, ब्रॉडकास्टर्स, केबल ऑपरेटर, तर आपण त्याला मान्यता द्यावी आणि त्यांनी आपला हा निर्णय मान्य केला आहे की जर आपण MSO आणि ब्रॉडकास्टर्स सगळ्यांनी सामंजस्याने जर एखादा निर्णय घेतला तर त्याला आम्ही मंजुरी देऊ। मला असं वाटतं ही लढाई जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जे आम्ही प्रयत्न करतोय त्याला यश येईल असं वाटतंय, परंतु गरज आहे आपल्या एकीची, कोणाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची आणि मला पूर्ण खात्री आहे आपल्या एकजुटीच्या जोरावर आपण हा लढा जिंकू आणि केबल ऑपरेटरचं अस्तित्व या धंद्यात कायम राहील अशी आपण नक्की प्रार्थना करू की आपण या लढ्यामध्ये जिंकण्यासाठी आपल्याला चांगलं फळ मिळेल। धन्यवाद।